Kirchhoff's law of current electricity, and especially we are taking Kirchhoff's second law. यालाच आपण व्होल्टेज लॉ सुद्धा म्हणतो, कारण याचा संबंध व्होल्टेजशी असतो, पोटेन्शियल डिफरन्सशी असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सशी असतो. दॅट्स वाय वी रेफर दिस लॉ ॲज अ व्होल्टेज लॉ. नेमकं काय आहे तर एखादं इलेक्ट्रिकल सर्किट जेव्हा तुम्ही कन्सिडर करतात की ज्यामध्ये EMF असतो, म्हणजे सोर्स ऑफ व्होल्टेज असते, सोर्स ऑफ एनर्जी असतो, रेजिस्टन्सेस असतात, कंडक्टर असतात, तर त्याच्या संदर्भातला हा नियम आहे. नेमकं काय आहे हा? लेट मी शो इनिशियली सम फिगर्स हिअर. व्हॉट इज दोज फिगर्स? लेट्स कन्सिडर दिस. याच्यामध्ये मी काय कन्सिडर करण्याचा प्रयत्न केला आहे तर एक बॅटरी किंवा सेल दाखवलेली आहे आणि ती करंट I निर्माण करते आहे, प्रोड्यूस करते आहे. इट इज फ्लोईंग थ्रू दिस सर्किट लाईक दिस. तर त्यामध्ये एक रेजिस्टन्स R सुद्धा आहे. नेमका हा लॉ असं सांगतो की जर का त्या बॅटरीचा EMF, ज्याला तुम्ही इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणतात, त्याची किंमत जर मी 10 व्होल्ट घेतली, EMF E इज इक्वल टू 10 व्होल्ट घेतली, आणि ह्या रेजिस्टन्सची किंमत जर का 5 असेल, 5 ओहम जर असेल, रेजिस्टन्स R इज इक्वल टू, त्याच वेळेस जर का तेथे त्यामध्ये निर्माण झाला करंट मी काउंट केला तर तो डेफिनेटली करंटची किंमत ही 2 निर्माण होईल. आणि तेव्हा माझ्याला असं लक्षात येईल की 2 × 5 इक्वल टू 10 अँड दॅट ऑफ 10 EMF. यामध्ये हा -10 जर मी घेतला आणि हा +E जर घेतला, +10 घेतला, तर याची टोटल जी किंमत येईल दॅट इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू 0. दिस इज इक्वल टू 0. व्हॉट आय एम ट्राईंग टू शो इज दॅट की मी येथे असा प्रयत्न करतो आहे की एखाद्या सर्किटमध्ये, आणि स्पेशली याला मी लूपसुद्धा म्हणेल कारण हा कंटिन्युअस क्लोज पाथ आहे म्हणून, एखाद्या सर्किटमध्ये EMFची एकूण किंमत आणि पोटेन्शियल I × R ला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात, त्या सर्किटमधील पोटेन्शियल डिफरन्स मीन्स प्रॉडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, याची किंमत याची टोटल सम जर घेतली तर त्याचं उत्तर 0 असते. दिस इज नथिंग बट किर्चॉफ्स सेकंड लॉ ऑर यू मे से व्होल्टेज लॉ. अजून आपण त्याला वेगळ्या पद्धतीने समराईज करू. जर का असं असेल की त्यामध्ये 2 रेजिस्टन्सेस असतील, व्हॉट आय हॅव ट्राईड इन दिस सेकंड फिगर, आणि लूप मी तोच घेतलेला आहे. लूप कोणता घेतलेला आहे? ABCDA. म्हणजे लूप मी असा ट्रेस करतो आहे. या ठिकाणी सुद्धा लूप मी असाच ट्रेस केला होता, ABCDA असा लूप, म्हणजे हा क्लोज पाथ कन्सिडर केला होता. या क्लोज पाथमध्ये EMF ची किंमत, जस्ट लेट मी शो दॅट, इफ इट इज 20, त्यापासून काहीतरी करंट निर्माण झाला असेल, आय विल पिक आउट दॅट व्हॅल्यू ऑल्सो. नंतर ह्या रेजिस्टन्स R1ची काहीतरी किंमत असेल, लेट्स से इट इज इक्वल टू 5. ओके. आणि त्याच वेळेस हा रेजिस्टन्स R2 सुद्धा मी कन्सिडर करतो, त्याची काहीतरी किंमत असेल. अगेन करंट इज प्रोड्यूस हिअर. ओके. व्हॉट विल हॅपन हिअर ऑल्सो की जर का मी या करंटची किंमत फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली ती 2 एवढी येईल, मीन्स 2 × 5. हिअर ऑल्सो रेजिस्टन्स इज अगेन 5, equal resistances I have taken here into 5. If I want to take the product of this 2 × 5, it becomes 10. This is also 10 and equal to 20. This is a 20. By considering the direction of current and direction of loop, I must to take this 10 as -10 and this is also -10. Means 20 minus 2 × 5, minus 2 × 5. Whatever I have got the answer, 20 minus 10 minus 20, it is -20, and this is +20 equal to 0. Means this is equal to 0. Means E plus IR1 plus IR2 equal to 0. यामध्ये फक्त एक कन्सिडरेशन करायचं आहे की मी यामध्ये ह्या व्हॅल्यूज मायनस का घेतल्या, आय विल शो यू लेटर ऑन. आणि यालाच किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणतात, यालाच किर्चॉफ्स सेकंड लॉ सुद्धा म्हणतात. अजून थोडं व्यवस्थित जर का समराईज प्रयत्न केला तर या ठिकाणी हा मायनस असेल, इट शुड बी निगेटिव्ह. इट इज अगेन निगेटिव्ह. व्हाय इट इज निगेटिव्ह वी विल डिस्कस लेटर ऑन ऑल्सो. त्याला निगेटिव्ह कन्सिडर करेल. येथे सुद्धा मी हा निगेटिव्ह घ्यायला पाहिजे होता याच्या बाबतीमध्ये. ओके. लेट्स टॉक अबाउट द लास्ट केस. आय हॅव शोन हिअर द लूप ABCDEFA. थोडं कॉम्प्लिकेटेड सर्किट घेतलं मी आणि कॉम्प्लिकेटेड लूप घेतला. हा मधला पार्ट सोडून दिला मी. यामध्ये 2 EMF आहे, E1 आहे, नंतर दुसरा EMF म्हणजे बॅटरी म्हणजे सेल ही E2 आहे. आणि ते करत असताना मी दोघांना जर काय एकत्र केलं तर मी E1 - E2 कन्सिडर केलेला आहे. आणि करंट हा I1 जेव्हा इकडे फ्लो होतो तर पहिला रेजिस्टन्स R1 आहे, त्याच्यातून करंट I1 जातो, तर I1 R1 हा पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्याला मी निगेटिव्ह घेतलेला आहे.
परत हा दुसरा करंट आहे ह्या लूपमध्ये करंट आहे I2 आणि रेजिस्टन्स आहे R2. पोटेन्शियल डिफरन्स I2 इंटू R2 याला मात्र मी पॉझिटिव्ह घेतलेला आहे. तो टॉकिंग अबाउट दिस रेजिस्टन्स R3 अँड करंट I2, तर I2 इंटू R3 हा तिसरा पोटेन्शियल डिफरन्स असेल, त्यालासुद्धा मी पॉझिटिव्ह घेतला आहे. या सर्वांचं जर का समेशन मी घेतलं तर इट इज इक्वल टू 0. दिस इज किर्चॉफ सेकंड लॉ और किर्चॉफ व्होल्टेज लॉ. In this fashion, you can see that the total EMF and total potential difference in a given closed loop of a circuit is always equal to 0. हे लिहिताना मी असे लिहू शकलो असतो की मी जर का टोटल EMF म्हणजे काय, तर सम ऑफ E1 आणि E2चा एकूण म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शनपासून जे टोटल उतरते ते सम ऑफ EMF. अजून काय आहे तर IR1, I2, R2, I3 यांचीसुद्धा समच आहे, ती टोटल आहे ॲडिशन सबट्रॅक्शनपासून, तर प्लस सम ऑफ IR याला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल इक्वल टू 0. दिस इज किर्चॉफ सेकंड लॉ. म्हणजे किर्चॉफ सेकंड लॉ काय सांगतो, टोटल EMF अँड टोटल पोटेन्शियल डिफरन्स इन द गिव्हन क्लोज लूप ऑफ ए सर्किट इज ऑलवेज इक्वल टू 0. टोटल म्हणण्यापेक्षा मी सम म्हणेल, कारण सममध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन दोघं येते. दी सम ऑफ ऑल EMF अँड सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्स इन ए क्लोज लूप ऑफ ए सर्किट इज ऑलवेज इक्वल टू 0. दिस इज किर्चॉफ सेकंड लॉ ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. तसाच आपण प्रयत्न थोड्या वेगळ्या सर्किटमध्ये दाखवण्याचा मी इथे प्रयत्न करतो. यू कॅन ऑब्झर्व दिस, तेव्हा तुमच्या इथे अजून लक्षात येईल. आपण प्रिव्हियसली कन्सिडर केलं होतं, तुम्ही जेव्हा एखादा लूप कन्सिडर करतो तर त्या लूपमध्ये हे पहा, मी येथे ते टोटल सुरुवातीला स्टेटमेंट करतो. प्रश्न असा असेल, स्टेट किर्चॉफ सेकंड लॉ ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी किंवा स्टेट किर्चॉफ व्होल्टेज लॉ. मग याचं स्टेटमेंट करत असताना इथे काय म्हटलं आहे तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल पोटेन्शियल डिफरन्सेस, algebraic sum of all potential differences and all EMF in a given closed loop is always equal to 0. येथे मी क्लोज लूप कन्सिडर केलेला आहे, या सर्किटमधला लूप कन्सिडर केला आहे GHBCG. हे वरचं फक्त लूप कन्सिडर केलं आहे की ज्यामध्ये EMF E1 आहे, EMF E2 आहे, करंट I1 आहे, रेजिस्टन्स R1 आहे, करंट I1 आहे, रेजिस्टन्स R2 आहे. मग यामध्ये टोटल EMF कोणता आहे तर E1 आणि E2 यांची समेशन आहे. मग त्यामध्ये मी E1 आणि हा मायनस E2 घेतलेला आहे, E1 प्लस आणि मायनस E2. रेजिस्टन्सेस कोणता तर R2, म्हणजे I1 R2 हा मायनस आहे, आणि परत जेव्हा तुम्ही पुढे जातात तर हा I1 R1 हा सुद्धा निगेटिव्ह आहे. अशा पद्धतीने हे टोटल EMF अँड टोटल पोटेन्शियल डिफरन्स इक्वल टू 0 फॉर ॲप्लिकेशन फॉर दिस क्लोज लूप. हेच करत असताना तुम्ही एखाद्याला प्लस घेतात, एखाद्याला मायनस घेतात, कशावरून ठरवायचं तर जेव्हा तुम्ही त्याला म्हणतो आपण साईन कन्व्हेन्शन. साईन कन्व्हेन्शन काय सांगते की एखाद्या सर्किटमध्ये आपण जेव्हा EMFचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन किंवा करंट आणि रेजिस्टन्सच्या गुणाकाराची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन कशी ठरवायची. जर का मी लूप असा ट्रेस केला असेल, मानला असेल GHBCG, अशा पद्धतीने मी हा लूप ट्रेस केलेला आहे आणि लूपची दिशा आणि करंटची डायरेक्शन जर का सेम असेल, आता ह्या प्रेझेंट केसमध्ये I1 खाली येतो आहे, परत I1 वर जातो आहे, I1 इकडे येतो आहे, म्हणजे लूपची दिशा आणि करंट I1ची दिशा सारखीच आहे, म्हणून तो पोटेन्शियल डिफरन्स निगेटिव्ह घ्यायचा. व्हेनेवर द डायरेक्शन ऑफ करंट अँड डायरेक्शन ऑफ लूप ट्रेस इज सेम, देन दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज निगेटिव्ह. मीन्स हिअर पोटेन्शियल डिफरन्स I1 R2 इज निगेटिव्ह, and in this case also potential difference I1 R1 is also negative because the direction of loop and direction of current is same. That's why I have taken here negative. EMF पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कशाहून घ्यायचा तर जेव्हा तुम्ही एखादा लूप ट्रेस करता त्या लूपची डायरेक्शन घेत असताना तुम्ही एखाद्या EMFमध्ये निगेटिव्ह टर्मिनलपासून जर का पॉझिटिव्हकडे एंट्री करत असाल, म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की प्रेझेंट केसमध्ये मी ह्या निगेटिव्हपासून, हे छोटा टर्मिनल ह्या निगेटिव्हपासून ह्या पॉझिटिव्हकडे येतो आहे असा मी देतो आहे,
अशा वेळेस E1 हा पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि E2च्या बाबतीत जर काय विचार केला तर मोठी रेषा म्हणजे पॉझिटिव्ह आणि लहान रेषा म्हणजे निगेटिव्ह. तर मी पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह जातो आहे ह्या लूपमध्ये, एच जी मी असं कन्सिडर करतो आहे ना, तर तेव्हा हा निगेटिव्ह घ्यायचा. दॅट्स वाय आय हॅव टेकन E2 ॲज अ निगेटिव्ह. आय एम रिपीटिंग माय वर्ड्स व्हाईल कन्सिडरिंग द साइन कन्व्हेन्शन. व्हेनेवर द डायरेक्शन ऑफ करंट and direction of loop trace is the same, then the potential difference I1R1 and potential difference I1R2 should be negative. Whenever you are tracing the loop such that you are entering from negative to the positive terminal of the EMF, then that EMF is positive. And whenever you are, while tracing the loop, whenever you are going from positive to the negative terminal, then that EMF should be negative. That is applied for the Kirchhoff's second law. The same thing I have stated here also. When direction of current and direction of loop trace is same, then potential difference is negative, minus IR. For other case it is positive. Means for other case means what? If I am taking the loop like this, मी समजा इकडनं हे GH BC असं न घेता मी जर का इकडनं लूप असं घेतलं असतं HGCBH, तर तेव्हा मात्र करंटची डायरेक्शन उलट आली असते आणि लूपची डायरेक्शन उलट आली असते. मी वर जातो आहे, करंट खाली येतो आहे, तेव्हा मी I1R2 पॉझिटिव्ह घेतला असता. मी इकडे येतो आहे तेव्हा हा I1R1 सुद्धा मी पॉझिटिव्ह घेतला असता. कारण लूपची दिशा आणि करंटची दिशा अपोजिट आहे म्हणून I1R1 आणि I1R2 हा पॉझिटिव्ह. आणि अशा पद्धतीने तो अदर केसमध्ये पॉझिटिव्ह असेल. आणि सेकंड ह्याच्यात काय लिहिलेलं आहे मी? व्हेन लूप इज ट्रेस सच दॅट it enters from negative terminal to the positive terminal, the EMF is positive. For other case it is negative. So this is how you can state the Kirchhoff's second law of current electricity, or you may say voltage law, and the sign convention for that voltage law. In the next lecture we consider की याला ह्या फर्स्ट लॉला कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज कसा होतो आणि सेकंड लॉमध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशी होते, आपण ते नेक्स्ट कन्सिडरेशन करूया. थँक्यू व्हेरी मच.